विविध ठिकाणी झालेल्या 3 बॉम्बस्फोटांमुळे बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स हादरली आहे। ज्या दोघांनी हे स्फोट घडवले असावेत अशा 2 जणांचे फोटो बेल्जियमच्या सुरक्षा यंत्रणांनी जारी केले। ब्रसेल्सच्या विमानतळावर 2 तर शहरातल्या मेट्रो ट्रेनमध्ये एक बॉम्बस्फोट झाला। या 2 ठिकाणी मिळून एकंदर 35 नागरिक ठार झाले तर 200हून जास्त जण जखमी झाले। एअरपोर्टच्या डिपार्चर टर्मिनलच्या दिशेने जाणाऱ्या भुयारी मार्गात हे स्फोट घडवण्यात आले। आत्मघातकी पथकानं हा स्फोट घडवल्याचा संशय बेल्जियमच्या तपास यंत्रणांनी वर्तवलाय। या साखळी स्फोटांमुळे बेल्जियम हादरला असून संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आले। फ्रान्स पाठोपाठ आता बेल्जियमला टार्गेट केल्यामुळे युरोपियन देश दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं पुढे आले। दरम्यान आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। युरोप विरोधात युद्धच पुकारलं असल्याची तीव्र प्रतिक्रिया फ्रेंच पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी व्यक्त केली। पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड 2 दिवसांपूर्वी ब्रसेल्समध्ये सापडला होता। स्फोटात एकही भारतीय जखमी झाल्याचं नसल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले। तसंच महत्त्वाचं म्हणजे 30 एप्रिलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्रसेल्स दौऱ्यात कोणताही बदल नसल्याचं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।